नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल। आम्ही आलो होतो आता प्रॉफिट मार्केटला गणपतीच्या शॉपिंगसाठी आणि आता जरा भावाच्या गणपतीसाठी आम्ही जरा शॉपिंग करतोय। फुल मार्केटला आलो आहे फुलं घ्यायला। 350 रुपया हो, 100 रुपया 150 रुपया। ये 150 है, ये 150। हाँ 8 फुट मिल जाएंगे। 8 फूट 150 का। ह्याची पण सेम 150 प्राइस आहे प्रत्येकाची। वेल जर हवी असेल इसका रेट क्या है? तो क्या करें 75 एक 75 ला एक। ये 650। बोला भाई 100 वाला कितना तुम? ये 100। हाँ 100 वाला। इसका कितना? 1200 200 200 150 200 आणि 150 1200 आणि किती वाला? 100 ला एक। हे कितीला आहे? 200 रुपयाला 200 फुलाचं पॅकेट येतं। 200 फुलाचा पॅकेट 2000 ला पूर्ण। 2000 ला 200 फुलं म्हणजे असा पूर्ण सेट येतो। ते सेपरेट ते आपण लावायची असं आहे। दिसायला तर खूप छान दिसतंय। रेड पण भारी वाटतं। 10 रुपयाला एक फुल आहे ते। 10 रुपयाला एक फुल पडलं म्हणजे पण दिसायला सुंदर आहे। तर मित्रांनो, फुलं तर घेतली नाही, फुलं अपेक्षापेक्षा महाग होती। आता आमच्या डेकोरेशनचं सामान घ्यायला चालू आहे सुतार चाळी। तिथे सगळं पेपरचं साहित्य मिळतं आणि आता आम्ही यावर्षी पेपरचं डेकोरेशन करणार आहोत। सो ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच पुढे हळूहळू। तर आमची शॉपिंग सुरू। हां आधी इकडे बघूया ना। हे पेपरचंच आहे ना? जर तुम्हाला होलसेलमध्ये पेपरचे काही साहित्य घेत असतील, काही क्राफ्टसाठी करणारे लोक असतात, क्राफ्ट व्हिडिओ करणारे सुद्धा असतात, पेपर वगैरे लागत असतील त्यांना, तर मुंबईमध्ये जर कधी आलात किंवा मुंबईमध्ये असेल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता। सुतार चाळ म्हणून ह्या एरियाचं नाव आहे CSTला। तुम्ही पाहत आहे गर्दी किती वाढली आहे। कोरोना असून पण बापरे मास्क काढले नाही। त्या गल्ली जायचं फिरायचं खूप आणि माझ्या केसांची वाट लागली ते हेल्मेटमुळे। इकडे विचारलं इथे आहेत गुलाबीमध्ये पण वेगवेगळे, जांभळेत पण, लालवाले पण आहेत डार्क आहेत ना। एक काढून बघूया। पर्पलचे 10 आणि पिंकचे 6 असे टोटल आम्हाला 16 डझन घ्यायचे। डझन ना 16 डझन पेपर लागणार आहेत आम्हाला। तर मित्रांनो
50ला एक पाकिट पडलं आम्हाला आणि टोटल 16 घेतलेत, म्हणजे जवळपास 800 रुपये झाले. आता बिलिंग वगैरे करतो आणि इथनं LT.com भेटे मी डायरेक्ट घरी गेले. तर आज आहे दुसरा दिवस आणि काल आम्ही जसे की पेपर आणले, क्रेप पेपर, आणि त्याचे आम्ही फुलं केलेत. ती फुलं अशी काहीशी दिसतात आणि 2 कलरची होती, एक पिंक होता आणि दुसरा म्हणजे पर्पल. हे कसे केले याची प्रोसिजर तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आम्ही पेपर क्रॉप करून घेतले, असे चौकोनी आकाराचे आम्ही माप घेऊन गेले आहेत. 13x17 घेतलेत आम्ही. आणि त्याच्यानंतर असे 5 पेपर घेऊन एकत्र त्याचे असे झिगझॅग टाईप फोल्ड करत जायचे. फोल्ड करून झाल्यावर पुढची प्रोसिजर आहे, मध्येच पकड राहण्यासाठी त्याला एक छोटासा धागा बांधून घ्यायचा आहे, त्याला ग्रिप भेटेल थोडी. आणि त्यानंतर आहे इथे पुढे क्रॉपिंग. आपल्याला फुलांच्या पाकळ्या ज्या करायच्या असतील शेप द्यायला, तो आपण इथे कट करायचे असतात, ते आम्ही इथे कट करतो आहे अशा. आणि त्यानंतर मग पाकळ्यांचे कटिंग झाल्यानंतर ते फुलं ओपन करायचे. ते कसे करायचे त्यात तुम्हाला दाखवतो. कटिंग केलेला पेपर आपण घेतलेला आहे, दोन्ही बाजून असे कटिंग करून घ्यायचे. आणि आता पुढे पाकळ्या ओपन करायच्या अशा. आणि असे काहीसे आम्ही फुलं तयार करणार आहोत. आणि आम्ही असे क्रॉपिंग करून ठेवले आहे आधीच. आणि इथे पिंक कलरचे आहेत आणि इथे आता पर्पल चालू आहे काम. आणि पिंकचे पण सुद्धा असे दिसतात. तर असे मी जवळपास 500 ते 600 फुलं तयार करणार आहोत टोटल. पाकळ्या आम्ही ओपन करत नाही आताच, कारण गणपतीला अजून 7 दिवस बाकी आहेत. आणि आताच जर ओपन करून ठेवले तर ते नरम पडतील फुलं, आणि अजून पुढे 5 दिवस गणपतीला यूज करायचे आहेत, त्यामुळे ते आता यूज करणार नाहीत. आम्ही फक्त ते फोल्ड करून असे एका बाजूला ठेवतो आहे. आणि ते पूर्ण टेबल वगैरे बांधून झाल्यानंतर आम्ही ती फुलं तिथे वरती लावणार आहोत. तर मित्रांनो, आज आहे डेकोरेशन बनवायचा शेवटचा दिवस. आणि जसं तुम्ही पाहिल्याप्रमाणे टेबल वगैरेला सगळं लावून झालेलं आहे. आता फक्त फुलं ओपन करायची बाकी होती, तर आज ते काम सुरू केलं आहे. एवढी आमची फुलं तयार करून झालेली आहेत सध्या, आणि ती आता फक्त चिटकवायची बाकी आहे. आम्ही आता आलो आहोत बोळिंजकर कारखान्यात, 3 नाक्याला, ठाण्याला.
लेटसुद्धा झाला आहे. जवळपास 11:30 वाजलेले आहेत. खूप गर्दी झाली, पण दरवर्षीपेक्षा कमी आहे. एक्साइटमेंट. स्वतः गणपतीसाठी पावती दिलेली आहे पुढे आणि आता ती येता येईल. आता ते आम्ही कलेक्ट करतो इथे. चालू आहे ना, चालू आहे ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपतीला गाडीत बसवलेलं आहे आणि आता आम्ही परत बाईकवरून घरी जातो आहे. भेटूया घरी जाऊन आणि पुढे डेकोरेशन थोडंफार उरलं आहे, ते कंप्लीट करूया घरी जाऊन. मोरया मोरया. तर मित्रांनो, अखेरीस आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंटमधून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपला दरवर्षी सिनेमॅटिक व्हिडिओ येतो, तर ह्यावर्षी मी यूट्यूबवर टाकणार नाही, तो मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे. छोटासाच बनवणार आहे, सो त्यासाठीच मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा इंस्टाग्रामवर फॉलो करा. माझा इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन फॉलो करा. तर भेटूया असेच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी.